मी आज तुम्हाला मेथी या पिकाविषयी माहिती देणार आहे. मेथीची लागण कोणत्या महिन्यात करावी, कोणत्या महिन्यात दर असतो मेथीला आणि त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे, कोणती खतं वापरावी हे संपूर्ण माहिती देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. हा आपला अर्धा एकरचा मेथीचा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आता काढण्यासाठी आलेला आहे पूर्ण. आता याची काढणी करायची आहे. तर मित्रांनो, मिरचीची लागवड ही मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यात दर आपल्याला जास्त खाऊ शकतो आणि त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत मेथीचे दर आपल्याला जास्त खाऊ शकतात. त्यामुळे या महिन्यात लागवड करावी. मेथीसाठी तणनाशक कोणतं वापरायचं असेल तर गोल आणि टार्गा सुपर हे तणनाशक वापरायचं आहे. मेथी पेरल्यानंतर लगेच पाणी देऊन या तणनाशकाची फवारणी करायची आहे. तर याचं प्रमाण असं आहे की 20 लिटर पंपासाठी गोल हे 10 मिली आणि टार्गा सुपर हे 12 मिली याप्रमाणे घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की मी तणनाशक मारलेलं आहे. तण उगवलंच नाही मेथीमध्ये, एकदम क्लिअर रान आहे. मित्रांनो, आपल्याला मेथी पिकासाठी खत व्यवस्थापन म्हटलं तर पेरते वेळेस आपण 24-24 हे खत एक पोतं घ्यायचं आहे. एकरासाठी एक पोतं घ्यायचं आहे आणि त्यानंतर मेथी उगवून आल्यानंतर 15 दिवसानंतर आपल्याला मेथीसाठी युरिया आणि 24-24 हे खत टाकायचं आहे. मेथी पीक हे 15 दिवस झाल्यानंतर त्यासाठी आपण फवारणी ही बुरशीनाशकमध्ये साप, M45 असे बुरशीनाशक व साधं कीटकनाशक एखादं घ्यायचं आहे आणि मेथीची वाढ होण्यासाठी 19 फवारण्यासाठी घ्यायचं आहे. पहिली फवारणी घेतल्यानंतर 4 दिवसाच्या अंतरानंतर दुसरी फवारणी घ्यायची आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये आपण कीटकनाशक कराटे किंवा बुरशीनाशक साप हे टाकायचं आहे आणि टॉनिक हौसी हे घ्यायचं आहे. लिटरसाठी प्रत्येकी 1-1 मिली प्रमाणे घ्यायचं आहे. आणि तिसरी फवारणी ही आपली मेथी पिवळी पडली असेल तर आपण कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, साप आणि साधं कीटकनाशक घेऊ शकतो. याची फवारणी करायची आहे. मित्रांनो, मेथी, कोथिंबीर, शेपू असे पीक आहेत की महिन्यामध्ये आपल्याला लाखाचे उत्पादन करून देणारे पीक आहेत. त्यामुळे 15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या अंतराने आलटून पालटून कोथिंबीर, शेपू हे पिके घेत राहायचं. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. लाईक करा आणि शेअर करा. अशीच नवीन शेतीविषयी माहिती मी तुम्हाला देणार आहे. यानंतरचा व्हिडिओ हा शेपू या पिकाविषयी देणार आहे. तरी हा व्हिडिओ नक्की पहा.